बातमी पुण्यामध्ये आहे। पुण्यामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय। पुण्यामध्ये गुलेन-बेरी सिंड्रोमचे रुग्ण वाढलेले आहेत। जीबीएसच्या रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे। गेल्या 24 तासामध्ये नवीन 28 रुग्ण आढळलेत। 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 9 वर्षाच्या आतले रुग्ण 19 इतके आहेत। 15 ते 80 वयोगटातले 23 रुग्ण आहेत। गुलेन-बेरी सिंड्रोमचा धोका हा पुणे जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 101 वर पोहोचलेली आहे। शहरी भागाच्या तुलनेमध्ये जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढते आहे। आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 62 रुग्णांचा समावेश आहे। तर पुणे शहरामध्ये 19 आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 14 रुग्णांची नोंद झाली आहे। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागाची बैठक घेत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गुलेन-बेरी सिंड्रोम काय आहे आपण पाहतोय। गुलेन-बेरी सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे। यामुळे शरीरातील स्नायू कमकुवत होतात, स्नायूंच्या संवेदना कमी होतात। याची सुरुवात सामान्य लक्षणांमध्ये होते, जसे की हातांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे। बहुतांश लोक या आजारामधून बरे होतात, मात्र बरं होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो। या नव्या आजाराने पुण्यामधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। शहरामध्ये कालपर्यंत जवळपास 67 रुग्ण जे आहेत ते सापडलेत आणि त्यातले 12 ते 14 रुग्ण हे नांदेड या गावातले आहेत। आणि हे सगळं का घडतंय, हा आजार का जास्त मोठ्या प्रमाणात बळावतोय, तर दूषित पाण्यामुळे हे जे आहे ते एक संशय व्यक्त केला जातोय। आणि स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त काल या विहिरीला भेट देण्यासाठी आलेले होते, कारण का नांदेड गाव असेल, नांदेड सिटी असेल, किरकिटवाडी असेल किंवा आजूबाजूची काही गावं असतील, या सगळ्या गावांना जो आहे तो याच विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो। आपल्यासोबत हे सगळे नांदेड गावातले ग्रामस्थ आहेत। ज्या पद्धतीने हा आजार मोठ्या प्रमाणामध्ये बळावतो त्याचं मुख्य कारण सांगितलं जातंय कदाचित पाण्यामुळे। तुम्हाला देखील तसं वाटतंय का, आणि काय उपाययोजना महापालिकेने केल्या पाहिजेत? नक्कीच वाटतंय। पाण्यात दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्या कारणामुळे या आजाराचा बळाव होतोय, हे महापालिकेने सगळ्यांना कळवलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की कमीत कमी याचा अवेअरनेस तरी करावा। लोकांपर्यंत याची माहिती नाही मिळाली तर जे लोक यापासून लांब आहेत, ज्यांचा आजार त्यातून बळावतोय, त्या लोकांना तरी कमीत कमी याची माहिती व्हावी। महापालिकेने आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणच्या विहिरीची आणि टाक्यांची पाण्याची तपासणी करायला पाहिजे। तपासणी करून अहवाल आणला पाहिजे की नक्की पाणी पिण्यायोग्य आहे का। तोपर्यंत आसपासच्या सगळ्या गावांना पर्यायी पाण्याची व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे। दुसरा विषय, अवेअरनेस कॅम्प जो काय असतो, जे प्रबोधन करायचे फलक लावायचे ते लावले पाहिजे लोकांमध्ये। कुठंच फिल्टरेशन प्लांटचं नाहीये किंवा काही त्याच्यात ट्रीटमेंट केली जाते। खाली फक्त ब्लिचिंग पावडर टाकून तुम्ही किंवा ते क्लोरीन टाकून त्याच्यात काहीच होत नसतं। तुम्हाला करताना त्याच्यात जर स्वच्छताच करायची असेल तर त्याला फिल्टरेशन प्लांट द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। व्यवस्थित सगळ्या पुरवठा जो आहे तो करण्यासाठी महापालिकेने नेमकं काय नियोजन केलं, हा प्रश्न जो आहे तो सध्या पडलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। पुण्यात जीबीएसचे रुग्ण आणि परिस्थितीचा अहवाल तयार करून उपाययोजनांसाठी काम केलं जाणार असून त्यासाठी 7 जणांचं केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे। शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाने शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे। नागरिकांनी या आजाराला न घाबरता लक्षणं दिसताच संबंधितांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। तर पुण्यामध्ये गुलेन-बेरी सिंड्रोमचा धोका वाढतो आहे। आजारांची संख्याही वाढते आहे, त्यामुळे जीबीएसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि पुणे पालिका देखील आता अलर्ट मोडवर आलेली आहे। आवश्यक ती सगळी खबरदारी घेतली जाते। हा आजार संसर्गजन्य आजार नाहीये, त्यामुळे कुणीही घाबरण्याचं कारण नाहीये, मात्र यंत्रणांनी अलर्ट राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच सगळ्या रुग्णालयामध्ये देखील राखीव जागा या पेशंटसाठी, या रुग्णांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत।
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतो आहे। गुलेनबेरी सिंड्रोमचे रुग्ण वाढत आहेत। जीबीएसच्या रुग्णांची संख्या 101 वर पोहोचलेली आहे आणि गेल्या 24 तासामध्ये नवीन 28 रुग्ण आढळले। 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 9 वर्षाच्या आतल्या रुग्णांची संख्या 19 इतकी आहे। 50 ते 80 वयोगटातील 23 रुग्ण आहेत। गुलेनबेरी सिंड्रोम अर्थात जीबीएसचा धोका पुणे जिल्ह्यामध्ये वाढलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, खरं तर जीबीएसचा धोका हा वाढताना दिसतो आहे। पुण्यामध्ये पेशंट्सही वाढत आहेत। कशा पद्धतीने आता पालिका या सगळ्याकडे बघते आणि कशा पद्धतीने सगळ्या घडामोडी घडतायत त्या ठिकाणी? जान्हवी, अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून जे ते मोठ्या प्रमाणामध्ये हे रुग्ण सापडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच धर्तीवरती पालिका प्रशासन तर प्रयत्न करतेच, परंतु स्वतः आरोग्यमंत्री आज दिवसभर जे आहेत ते पुण्यामध्ये तळ ठोकून बसलेले पाहायला मिळाले। अगदी ज्या भागामध्ये हा सगळा धोका प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय, तिथे पाण्याचं सांगितलं जातं की पाणी दूषित असल्यामुळे नांदेड गाव असेल किंवा सिंहगड रोड परिसरातील काही गावं असतील छोटी छोटी, त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रादुर्भाव दिसतोय। त्या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी देखील स्वतः आरोग्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन केली। त्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन जीबीएसचे रुग्ण कुठे कुठे आहेत, किती किती आहेत आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट जी आहे ती कशी केली जाते हे देखील आरोग्यमंत्र्यांनी पाहिलं। आणि त्यानंतर ते आता विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी असतील, महापालिका आयुक्त असतील किंवा महापालिकेचे इतर आरोग्य अधिकारी असतील, या सगळ्यांच्या सोबत जे ते आरोग्यमंत्री बैठक घेत आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जीबीएसचा प्रादुर्भाव जो आहे तो कसा रोखता येईल, या जीबीएसच्या प्रादुर्भावावरती कसं नियंत्रण मिळवता येईल याबाबतचे प्रयत्न जे आहेत ते या बैठकीमध्ये केले जात आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जीबीएस आजाराचा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि या खर्चावरील हे औषधं जे आहेत ते अनेकदा बाहेरून जे आहेत रुग्णांना आणावे लागतात आणि त्यावरती काय तोडगा नंतर नेमकं आता आरोग्यमंत्री काढतायत आणि हे सगळं सरकार यंत्रणा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदीच रोहन, मात्र आपण जे बघितलं आहे की एकंदरच पाणी दूषित पाण्यामुळे हा आजार पसरतोय अशी प्राथमिक माहिती मिळते। हेच एकमेव कारण आहे का या आजारामागचं, की अजूनही काही कारणं समोर आली आहेत? जी डॉक्टरांकडून प्राथमिक माहिती दिली जाते की त्याच्यामध्ये हा आजार नेमका कसा घडतो, तर शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया जो आहे तो गेल्यानंतर हा आजार जो आहे तो उद्भवतो असं प्राथमिक निदर्शनास आलं आहे। मग हा बॅक्टेरिया जो आहे तो पाण्यातून किंवा मांस या दोन्ही गोष्टीमधून जाऊ शकतो। त्यामुळे स्वच्छ मांस खाणं, धुवून मांस खाणं आणि पाणी जे पिणं जातं आहे ते प्युरिफाईड असणं हे खूप गरजेचं आहे अशा प्रकारचं सांगितलं जातं। कारण का त्या हा संपूर्ण जो आहे तो आजार ओढवला जातो आहे आणि यावरती नियंत्रण मिळवणं काहीसं सध्याच्या घडीला जे आहे ते कठीण मानलं जात आहे। कारण का एका रुग्णाचा मृत्यू देखील सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेला आहे आणि ससूनमध्ये जे 20 रुग्ण आहेत त्यातले अनेक रुग्ण जे आहेत ते अजूनही व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगितलं जात आहे। स्वतः आरोग्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून आले। मात्र रोहन, यामध्ये मृत्यूचं प्रमाण साधारण किती आहे? या आजारामध्ये मृत्यूचं प्रमाण किती सांगितलंय डॉक्टरांकडे? खरं तर हा आजार 100 लोकांमधून एकाला सध्याच्या घडीला होऊ शकतो असं सांगितलं गेतं। 100 रुग्णांना जर का हा आजार झाला तर एकाचा मृत्यू होऊ शकतो अशा प्रकारचं मत जे आहे ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। म्हणजे फार कमी रुग्णांचा मृत्यू जो आहे तो होऊ शकतो असं त्यांचं मत आहे। परंतु जास्त वय जर असेल किंवा अशक्त असतील, नाजूक असतील, यांना लगेच व्हेंटिलेटर जर मिळाला, सगळी ट्रीटमेंट मिळाली तर मात्र याच्यावरती तोडगा काढता येऊ शकतो। नाहीतर पेशंट जे आहे ते खालावली तब्येत तर निश्चितपणाने अनेकांच्या म्हणण्यानुसार पेशंट वाचत नाही अशा प्रकारचं मत आहे। परंतु या सगळ्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो इतर सगळ्या यंत्रणेकडून केला जातो। अगदी धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।